गुरुभक्ती पितृवचन सेवापती हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या सत्य बोले मुखी दुखवी आणि काच्या दुखे हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या निश्चयाचे बळ कामणी तिची फळ हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या चराचरी मस्तकही पायावरी या वारकरी संताच्या नादी निरहराय त्रिलोचनाय
भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये। जय हनुमान स्वामिकाज गुरुभक्ती पितृवचन सेवापती तिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी चिंतना करता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा भगवंताला आपलं कसं करून घ्यावं त्या भक्ती प्रकरणातून महाराज तुम्हा आम्हाला मार्ग दाखवित आहेत। अभंगाच्या चिंतनापूर्वी अल्पासा परिहार। अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या असीम कृपेने संत महंताच्या कृपा आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत महापुराण ज्ञान यज्ञ 16 सदा ज्ञानेश्वरी पारायण आदि करून काकडा भजन हरिपाठ खूप सुंदर समस्त गावकरी मंडळी ह्या ठिकाणी माझ्या भगवंताचा हा सोहळा तुम्ही पार पाडत आहात त्याबद्दल समस्त गावकरी मंडळी मौजे झेंडी बुडा या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक आणि ज्यांच्या श्रीमुख कमलातून तुम्ही श्रीमद भागवत महापुराण श्रवण करत आहात असे माझे परमस्नेही परम आदरणीय गुरुबंधू
श्री योगेशजी महाराज अग्रवाल. खूप आनंद वाटला मला महाराजांचं पत्रिकावर नाव करायचे. वास्तविकता सांगू तुम्हाला. आता मला म्हणले कोणतरी बैठकीमध्ये, महाराज योगेश महाराजांना हो भरले नाही तर तुमचीच भागवत घेणार होता म्हणले. मला मी नारदाच्या गादीवरून सांगू लागलो, ते न कराले तर समजायचं मारुती महाराजच करायला. असा जिवाळा आहे आमचा. ते न केलं तर मला आमचा आता चालभर चालूच राहते. असं खूप सुंदर योग आहे. 7 दिवसाचं महाराजांनी तुमच्या समोर दुकान मांडलेलं आहे. काय काय लुटायचं ते लुटून घ्या. फुकटाला जरा आपला माल फुकट आहे ना, काय की नाही. आणि कली आहे, चमत्कार को नमस्कार. घातला दुकान देती आलिया सीधार, संत उधार उधार अनंत भांडार. जरा जे जे माल पाहिजे ते आमच्या दुकानामध्ये येत जा उद्यापासून तरी. 7 दिवसाचे जागपाट आहे तुमच्या गावामध्ये. तुमचे हात जोडतो, काळ खूप वाईट आहे. तुम्हाला जर सुरक्षित राहावं असं वाटत असेल, या 7 दिवसामध्ये कोणचे 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 तुम्हाला ढोसं घ्यायचे ते घ्या. नाही तर समोर लय मोठा व्हायरस येणार आहे. कवा काय होईल पता लागणार नाही. जे ह्याला चिटकून आहेत तेच सुरक्षित. अवघड काळ आहे समोर. 2025 ते 2032 सर्वात डेंजर 2027 आहे. चाळणीच लावल्या देवानं. चाळणीच म्हणतो ना, चाळायची तर धान्य चाळायची नाही, माणसं चाळायची. चाळणी ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते वरी. जिथे जिथे आपली जागा आपल्याला काय करायचं. मला विनंती आहे, दिसायला तुम्हाला एवढा छोटा ग्रंथ दिसत असत, माय तर आपलं करून घ्या. ज्या दिवशी त्याला आपलं करतो ना, ते ग्रंथ दिसणार नाही तुम्हाला. त्याच्यामध्ये भगवंताचं दर्शन. रोज आरती म्हणतो आपण. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण अनन्य होता कथित करे जन्म मरण पिता पदाची नाथरी होती कृष्णपदे आरती करो भगवान. गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण पतित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरे शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवूनी माता आरती करू तुझ भगवंता. खूप सुंदर वक्त आपल्या गावाला लाभलेला आहे. रोज येत जा. जागा पुरली नाही पाहिजे. आता आमच्या बैठकीमध्ये चर्चा निघाली ज्ञानेश्वरी पारायणाची. कसं आहे मोठ्या माणसाचे शब्द आहेत, माझे नाहीत. वाचाल तरच वाचाल.
मनुष्य देह भेटला ना तुम्हाला, 2 काम करायला चुकायचे नाही. नंबर 1 वाचावे ज्ञानेश्वरी. नंबर 2 डोळा पाहावी पंढरी. 2 काम करा. 2. आता आमच्या तेलंगणामध्ये मराठी एक वाचवा येईना, बसनात नवल नाही. आता तुम्हाला मराठी वाचवा येईना का? काऊन बसणार? हे शिकलेल्या पोरी ज्ञानेश्वरी पारायणाला बसावं, काय होते बसायला? शिकणाऱ्याला सर्व मुलालाही सांगू लागलो, ऐका तुम्ही ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, रेड्या मुखी वेद बोलविली. रेडा रेडा वेद बोलतो. काय झालं बाबू? मी म्हणलो आता सुरुवात झाली. म्हणून ज्ञानेश्वरी पारायणाला मी आतापर्यंत 3 दिवस गेले, उद्यापासून येत ना. उगाच शेजारचे करायला म्हणून सप्ताह करत जाऊ नका, तुमचे हात जोडतो. काहीतरी फायदा घ्यायचा. मला माहित आहे या सप्त्याला रक्ताचा घाम करून वर्षभर तुम्ही काम करून रुपये जमा करून इतर देणगी देता तुम्ही. कुठेही सत्ता असो 90% देणगी म्हणजे शेतकरी बापाची काय. मग आपण ते पैसा टाइमपास म्हणून घालायचा का? नाही नाही नाही, त्याचा फायदा करून घ्या. ज्यांच्या श्रीमुख कमलातून तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करत आहात, असं आदरणीय हरिभक्तीपरायण माझ्यावर वडिलांसारखं प्रेम करणारे, यांनी माझा पहिला फेटा बांधणारा व्यक्ती आहे. कोण आहे? प्रेमसिंग महाराज. मला फेटा बांधता येत नव्हता. महाराजानं फेटा बांधून उभा केले मला. महाराज करा कीर्तन. 10-12 हजार समाज लय नवल घडलं होतं. बलीचं बकर केलं मला सर्वांना मिळून. परंतु आले देवाची श्याम म्हणा, आहे की नाही? ड्रायव्हर माणूस म्हणून महाराजाचे चरणी नमन. तसंच आपल्या कार्यक्रमाला लाभलेले गानगंधर्व विदर्भ भूषण भरतांना यांची उपस्थित आहे. आदरणीय बाबा उत्तम महाराज, उत्तम हरिभक्तीपरायण उत्तम महाराज. हिंगोली का? गोरी पुसत बोरीचे ना आपली घालती ना. हा. आदरणीय हरिभक्तीपरायण. तुम्ही कुठे रे बाबा? केशव महाराज इंजगाव. तुम्ही? संतोष महाराज धारम. तू? पुसत. एकच पटा पुरा गोळा करून तुम्ही सांगला. मग तुम्हाला हेडमास्टर म्हणावं लागेल. गावातले विनेकरी बाबा खूप सुंदर दरवर्षी पाहतो, सेवा करत राहायचं सेवा. आणि तुम्हाला सांगतो सत्यामध्ये माझ्या भगवंताला सर्वात जास्त आवडणारी सेवा विण्याचा पारा. महाराज मी काय करत होतो सत्य सेवा. विण्याचा पाराच माझ्या मालकानं ते रुंठून घेतलं नाही म्हणून पारा करत जा. आदरणीय चोपदार बाबा, उपस्थित सर्व तरुण बांधव, मातृशक्ती, बालगोपाल मंडळी, परिसरातून बरीचशी मंडळी आलेली आहे. सर्वांच्या चरणी महाराजाच्या गादीवर नमन करून पुनश्च एक वार श्री गुरुचरणी नमन करून श्री गुरु महाराज जशी बुद्धीला प्रेरणा देतील अगदी वेळेमध्ये भावात मांडण्याचा प्रयत्न करतो. भजन करा. विठ्ठल भक्ती पितृवचन सेवापती हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. जो कोणी मनुष्य देहामध्ये या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलाय ना, सर्वांनीच आईच्या उदरामध्ये देवासंग एक नवस केलाय. आठवीन पायी हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. महाराज म्हणले ना, मनुष्य देह जन्मताच भजनी
काहीतरी बघूया माझ्या लक्षात शोभा येईल. होता भजन शिव हा आहे की नाही. परंतु कालांतरानं हळू कोणी कोण्या दिशेला कोणी कोण्या दिशेला. आता उदाहरणार्थ आता बघा आंब्याचे झाड बघा कसे आहेत. बघा रंगीलेवणी तोरा ना जेवढा तोरा आहे तेवढे फळ होतेत का. जाऊ द्या जेवढे फळ झाले तेवढे कैरीला जातात का. कैरीची अवस्थाच लय मजबूत अवस्था पाहिजे होय महाराज. कैरीच्या अवस्थेमध्ये असताना दगडाचा मार खावा लागतो. जे दगडाचा मार खाऊन टिकला तेच पाडाला जात. आता सर्वाला देव करणं होतंय का. आता इथे सर्व उपस्थित आहात तेवढ्याला पंढरपूरची वारी होते का. आता महाराजाची म्हणजे दरवर्षी भेट होत्या. आता बाबाला वारी करा पाय वारी म्हणत होत्या का. नवस्त दांडगा केलाय आठवीन पाय. आता सर्वाला देव करणं शक्य आहे का. आता एखाद्याला म्हणलं चला की वारीला महाराज पेरणीचे दिवस आहे तू. कोणी म्हणते नेमकी शाळा सुरुवात झाली आहे. महाराज म्हणजे शाळेवर काम करतो का तुम्ही. हो एक काम करा इमानदारीने 100% इमानदारीने ते शाळेमध्ये काम करायचं. पंढरपूरला यायचं नाही म्हणजे इमानदारीने त्या ज्याची पगार घ्यायला ना इमानदारीने त्याची 100% सेवा करायची. हीच विष्णूची महापूजा. ज्या मालकाचा मीठ खावला आपण. आता कोणी शेतामध्ये काम करत असेल इमानदारीने मालकाची सेवा करायची झाली भगवंताची. इमानदारीने आता मजुरीला जाते वर्षांच्या माध्यमावर इमानदारीने मालकाचं काम करायचं. आता इकडं कसं आहे की 11ला वावरा 1:30ला जेवायला पुन्हा 2:45ला तासला आणि 5ला भाई. आणि इकडं जय आंबे गवरी. मालकाचं इमानदारीनं काम करा. गाव बसण्याच्या पहिलं माझं मालकाचं घर आहे. पहिलं प्लॉट कुणाचं काढते देवाचं कुणाचं हनुमंतरायाचं मारुतीचं. गाव बसलं की पहिलं प्लॉट. जेवढे रामाचे मंदिर नाहीत कोण्या देवाचे नसतील माझ्या हिशोबाने. परवा मी पांडुरण्याला गेलो मध्य प्रदेश मध्ये 88 मंदिर हनुमंतरायाचे. बडे बाबा नवल सांगू त्या गावाचे. आपण लई किती सप्ते करतो. लई मोठं गाव आहे समजा. किती सप्ते होते त्या गावात. 2 नाही ते 4. नारदाच्या गादीवर उभारून सांगू लागलो 103 सप्ते होती त्या गावात. किती 103. एकच केलं तर आमची छाती अशी राहते. आमच्या गावातला सत्ता काय उपकार करायला काय देवावर. म्हणजे हनुमंतरायानं मालकाचं काम असं केलं. मालकाचे मंदिर नाहीत तेवढे सेवकाचे मंदिर आहे. इमानदारीने मालकाची सेवा केली. मालक ऋणी झाले. मालक 1-2 मिनिट रामायणामध्ये जाऊ. लक्ष्मणाला शक्ती लागली. 3रा प्रहाराला सुरुवात झाली. लक्ष्मणाची मांडी लक्ष्मणाचं मुंडकं भगवंताच्या मांडीवर आहे. रामचंद्र प्रभू मनात विचार करायला आता मला लक्ष्मण उठणार. सुग्रीवाला जवळ बोलिले, विभीषणाला जवळ बोलिले, बाबा आता तुम्ही जा. माझा लक्ष्मण उठणार
लक्ष्मण उठणं झाल्यावर मी काही रावणासंग युद्ध करणार. खूप सुंदर कथा आहे. सर्व वानर मंडळी हनुमंतरायाची वाट बघू लागली. लौट के आजा हनुमान, तुझे श्री राम बुलाते, बचा लक्ष्मण के अब तू प्राण, तुझे श्री राम बुलाते. हनुमंतराय संजीवनी घेऊन आले. वैद्यानं संजीवनी घेतली. भगवंताच्या चरणात तीर्थ मिसळलं. लक्ष्मण उठला. लक्ष्मण उठल्यानंतर रामचंद्र प्रभू हनुमंतरायाजवळ गेले. हनुमंतरायाला हात जोडून म्हणू लागले, हनुमंता कितीतरी उपकार करतास आमच्यावर, कितीतरी उपकार करतास. आणि तुझे उपकार असे आहेत, एका एका उपकाराला एक एक प्राण दिले तरी कम आहे. आणि माझ्याकडे पंचप्राण आहेत. आणि तुझे उपकार अगणित आहेत, अगणित. हात जोडले रामचंद्र प्रभून हनुमंतरायाच्या पायाकडे गेले. हनुमंतरायाने वरच्यावरीच घेतले. मला सांगण्याचा तात्पर्य, देवाला ऋणी केलं, देवाला मालकाला ऋणी केली, अशी सेवा केली हनुमंतरायाने. असं काम केलं. परिणाम अख्ख्या जगाला कामाला गाजवून टाकले, अख्ख्या जगाला. परंतु त्या कामाला काम बांधवडी गाळ घातला तोडरी. साधारण आहे का काम? चांगल्या चांगल्याची वाट लावली त्या कामानं. कामाजी कोतवाल पडलेत का? मजावरच पडाले. नाही पडालेत का? मला पडल्यासारखं वाटलं नाही ना. कामाजी कोतवालयाने नाडिले बहुतासी. चांगल्या चांगल्याची वाट लावली ह्या कामानं. कुणालाच सोडलं नाही, कुणालाच. पैसे काढायला जायचं असलं तर आधार कार्डवर काय लागाले? पहिला अंगठा दाखिले तर रागात येतो. आता अंगठ्याशी काय जमना झालंय जोबदार. अंगठे सांभाळून ठेवा रे बाबा. काय बी करा, पुऱ्या विश्वातली संख्या जवळजवळ 1000 कोटीच्या जवळ आहे. परंतु एकाचा अंगठा दुसऱ्याला येईल. कशी बनावट असेल त्या ब्रह्मदेवाची, तशा ब्रह्मदेवाची वाट लावून टाकली ह्या कामानं. भगवान शंकर, हरिहर दोघांचे नाव आले. चांगल्यात चांगल्याला बांधून टाकलं ह्या कामानं. परंतु माझ्या हनुमंतरायानं कामालाच बांधून टाकलं. चांगल्यात चांगल्याची वाट लावली, चांगल्या चांगल्याची.
सरळ सांगू का सुद्धा सर्वाला डाग लावला. उग 2-4 नाव सोडून बाकी सर्वच बाटल्यानेच आहेत. चौघाचं नाव आलं चौघाचं शास्त्रामध्ये. नंबर 1 शुक, नंबर 2 भीष्म, नंबर 3 हनुमान, नंबर 4 चौथा कार्तिक स्वामी जान. यासी नाही भटा भल्या भल्याची लागली भटा. बरी नाही थटा बरी नाही थटा भल्या भल्याची बटा. चांगल्या 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 लय लय मारुती महाराज किती हिंडत असेल होय. आदरणीय अग्रवाल महाराज 4 राज्य जाते त्याच्या मागे मागेच मी राहतो. योगेश जी जर है हनुमान उसके पीछे. लई लई 4 राज्य तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटका आणि MP. एक महाराज असा होता कुठेही गेले की तारीख पक्कीच. स्वर्गात गेलं पक्कीच, पाताळात गेला तिन्ही लोकांमध्ये तारख्या त्या महाराजाच्या. आणि ते बी सत्तेतही माणसं वावा करायचे ना ऑपोजिशनचे बी. काय महाराज किती तिन्ही लोकात आणि दोन्हीकडले माणसं तारख्या घेत होती त्या महाराजाच्या. तशा महाराजाला ह्या कामानं सोडलं नाही. नारद चुकला शब्द आहेत म्हणजे नाही. सध्या अंधारातून माणसं खूप प्रकाशाकडे चालली. दिवे लय झाले ना, गाव दिवे. परंतु दिवे असे झालेत जगाला प्रकाश परंतु खाली अंधार. आता मी कोणची दिवे बोलायला काय नाही, तुम्ही आकडे टाकून घ्या. की नाही काऊन जीवनात प्रकाश येणार झाले. कुठं तरी स्वयंप्रकाशित दिवा आहे, त्याला पाठ बी नाही, पोट बी नाही, त्याची सावली नाही ना, सूर्यासारखं. आणि आपलं भाग्य आहे आपल्याला तशा दिव्याची संगत लाभली. परंतु दुःखाची गोष्ट सांगू तुम्हाला, झालं लय लय पाठ व्यापारी विठाल. त्या काळामध्ये समाजाने एवढा त्रास दिला. तुकोबराय म्हणू लागले तुम्ही माझा एवढा छळ करता, परंतु माझी किंमत तुम्हाला मी गेल्यावर कळली. माझी किंमत
तुम्ही म्हणसाल माझ्या महागारी भाग्य आम्ही तुका देखील धन्य म्हणील यलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील तेच नौबत आपल्यावर आलेली आहे तीच खूप दुर्लभ आहे खूप दुर्लभ संत मिळती आपल्या भाग्यानं आपल्याला लाभली होती परंतु आपला पदर फाटला लक्षात ठेवा साखरेमध्येच किडे होते आम्हाला साखर आवडाल्या साखर गोड 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 बोलून तुमची स्तुती करून तुमचा किस्सा खाली करून गेलं लय चांगला महाराज हा संतांना बोललेलं आपल्याला दुखलं पाहिजे दुखलं समजायचं आपलं हित करायला हिताचं बोलायला मिठात कवा किडे पडले का मिठात साखरात किडे पडते साखरात म्हणून या साखरेपासून सावध व्हा तर असो आपला विषय नाही नाराजी काय नारदजीला कामानं अस्त्र टाकलं की काय नाही की एक अशी नारदजी बैकुंठात गेले तर देवाला म्हणाले देवा ए बाबा जरा माझ्याकडे बघा ना म्हणले देव म्हणले रोजच बघतो ना आता आज बघा ना म्हणले तस का म्हणालाच नारदा काय नाही म्हणले तुळशीचे लग्न झाले तसे कुणाचे सोयरी का झाल्यात म्हणले आता तर लग्न चालू झालेत म्हणले डीजे वाजले मला कसं की झालं म्हणले कोण नारद मग काय नाही म्हणले कुठपर्यंत मी 2 हाताने राहू म्हणले नव्या वाटाले म्हणजे 4 हात व्हावं कोण म्हणाले आता 4 हात म्हणलं तर ओळखू आला असेल देवानं म्हणले नारद चांगलं झाले म्हणजे बरं मग कस करायचं काय नाही म्हणले देव म्हणले चांगली गोष्ट आहे कयाची चांगली आहे म्हणला काय अडचण आहे म्हणतो तुमच्याकडे आला म्हणला 50 एकर हाय शेतकरीला पुरी देणार झाली म्हणली पुरी चांगल्या चांगल्याला पुरी भेटणार झाल्या माझ्या आमच्या तेलंगणामध्ये 2 ट्रॅक्टर तर निघते पूर्ण वयाच्या पुढची परवा एक माझ्याकडे आला महाराज तुम्ही लय हिंडता म्हणला चांगलं श्रीमंत घर काहीच नाही म्हणला त्यामुळे तुमचं घर लय श्रीमंत काहीच नाही गाडी सहित कपड्या सहित आदरणीय प्रेमसिंग महाराजांना बघले असतील आम्ही फक्त ऐकलो पहिला पोरीचा बाप असा चालायचा म्हणून खाली वाकून आहे की नाही आता बघा पोरीच्या बापाला मागे 3 जण पाटील हे पोरी कालचक्र आहे कालचक्र त्याचा कच मारल्या पोटामध्ये पोऱ्या तुम्ही भोगा विठाला पोरायला माहित आहे आता ते तुम्ही इंस्टाग्राम ते बघत असाल ज्याची वय झाली त्यानं प्लान बी रेडी ठेवायला अलक निरंजन ऐकी नाही मी गाडीत बसीना झालो महाराज बगर लग्नाचे पोरं महाराज तुमच्या संख्या हे चालवायची याला माहित आहे महाराज संघ हिंडलं तर पोरग लय चांगलं आहे नाराज म्हणला चांगल्या पोऱ्या भेटणार झाल्या मग नाराज ते तर भानगड आहे म्हणून तुमच्याकडे आला की म्हणून कस काय आपल्याकडे बोको माहित की म्हणला 16,108 कोण नाराज म्हणाला देवाला 16,108 आहेत बघा म्हणलं एखादी देवानं म्हणले चांगली गोष्ट आहे घेऊन जाय म्हणजे हा परंतु नाराज एक गोष्ट लक्षात ठेवू मी नाही ती तरी घेऊन सायंकाळी 7 वाजता निघाले नारद आरती झाल्यावर बाजूच्याच घरला गेले तर देव जेव आले इथं आहेत मंदिर जरा बाजूला गेले जेवण होऊन नेमकीच हात धुवाले तिथं जरा बाजूला गेले विडा खायला
जरा बाजूला गेले शयन कराले कुठं पाय जाबाले रात्रभर बेजारी बेजारी नारदाची काकड्याचा टाइम झाला सकाळी प्रत्येक आईपाशी देवाची उपस्थित नारद म्हणला चांगली जिरी म्हणला सकाळी सकाळी एक घर उरलं होतं एकच घर रुक्मिणी आई साहेबांचं तिथं गेले या देव बापा या कस काय नाही झालं काय नाही म्हणले रातभर बेजारी केली म्हणजे चांगली मग कस काय नाही केलं काय नाही माय म्हणला काय म्हणला माय देवाला असं असं म्हणलं तर देवानं पुरे घर आता तुमचंच एक घर उरलंय मला तुमचं काय म्हणाला म्हणालाय काय माय मनोगत काय व्यक्त करा तुमचं मनोगत काय रुक्मिणी आई साहेबांना ओळख हे गिराक कुठून आलेला ओके म्हणली परंतु नारद आला का म्हणल्यावर असं उठाउठी थोडंच होतंय ब्युटी पार्लर जावं लागते शेणफूल लावावं लागते इथे केस कापावं लागते इथं काय मोहोळ बसणार इंद्रिवलीमध्ये आमच्या इंद्रिवलीमध्ये माझ्या मेहनीचं दुकान आहे कवा कवा बोलायला जातो आम्ही बाया इथे केस काढताना बघतो आम्ही एवढी तर तेवढी इजा खयाला बरदास्त करा खयाला केस काढ नारदा मेकअप होऊन या जरा म्हणले कुठं जाऊ बाजूला तळ होतं जा म्हणले तिथं स्नान वगैरे करून या नारदजी गेले तळ्यामध्ये डुबकी मारली जशी मारली मारून जसं वरी निघाले माळ गेली मंगळसूत्र आलं बुक्का गेला कुकू आलं कडे गेले काकण आले काय झालं क्षणामध्ये नारदाची नारदी झाली किती लेकर झाले बाबा 60 लेकर नारद झाले नारद कितो नारदी भैरे 60 लेकर 60 हे सर्व झाल्यावर आई भगवतीनं मायचं अस्त्र ओढून घेतलं साधारण आहे का ते सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया चांगल्याची वाट लावली चांगल्याची म्हणून नारद चुकला चाळा भजनाचा एडका मदन तू केवळ मजा एडका मदन तू केवळ मजा एडका मदन तू केवळ मजा एडका मदन केवळ मजा त्या कामाला माझ्या हनुमंतरायानं बांधून टाकलं म्हणून मालकाची सेवा करा जगद्गुरु तुकोबराय म्हणू लागले मालकाची सेवा करणं हेच माझ्या भगवंताची पूजा आहे अभंगाच्या प्रथमच्या स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती गुरु भक्ति स्वामी का गुरु भक्ति
गुरु भक्ती विष्णुवचना देवापती विष्णुवचना देवापती विष्णुविष्णुनी महापूजा विष्णुविष्णुनी महापूजा विष्णुवचना देवापती विष्णुवचना देवापती विष्णुविष्णुनी महापूजा गुरुची सेवा करायची, गुरुची भक्ती करायची, हेच भगवंताची पूजा. किती उदाहरण द्यावं तुम्हाला. डोळ्यासमोर आणा निळोबारायचं जीवन. देव आला समोर, देव सद्गुरूचा धावा करू लागला. तुकोबारा वैकुंठाला गेले. या भूतो ना भविष्य आतापर्यंत झालं नाही, पुढे होणार नाही. काय झालं? प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निळामणे सकळ संता तोषविले. जय जय सद्गुरु स्वामी तुकिया राता, तारक तू सकळाचा जीव सोयरा. ए बेटा इकडे 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 बघा. आज 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 लय हसायचं नाही. आज आता हसायचे कीर्तन ऐकायचं कम करा बेटा. इकडे बघा, ध्यान देऊन ऐकायचं. करोना झालं एकूण एकाला ड्यूज झाले. मला काय महाराज लग्न झाला वाटलं काय? तरी बरे आहेत आपल्या गावात. नाही की नाही, शांत बसून आहे. नाही तर कुठं कुठं तर मायू मी लेकरायच्या जास्त आपल्याला खूप अनुभव आहे. मी बूट लिहून सोडून दिले. एका लेकराला असंच कीर्तनात बोललो की कीर्तन स्वानिका गुरुभक्ती. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. निळोबारायना अनुष्ठान मांडलं. देव आले. देवाला बळक दिली नाही निळोबाने. येते तुझ्या लागी बोलविले कोणी, रात्रिया वाचुनी आला सीता. सरळ शब्दामध्ये सांगून दिले निळोबारायनं. निळा म्हणे आम्ही न ओळखी देव, तुकयाचा धावा करीत. एवढी निष्ठा सद्गुरूवर. श्रीगुरु 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 म्हणजे आहेत कोण? आपणची देव.
भगवंत सद्गुरूच्या रूपानं तुम्हाला दर्शन देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची. किती सुंदर प्रमाण आहे तुकोबर आहे. देवाला कबीर महाराजाला विचारलंय का साधकानं, कबीरजी तुमच्या दृष्टीत गुरु मोठा की देव मोठा? कबीर महाराजानं काय सुंदर उत्तर दिलं. ओम गुरु गोविंद काय गुरु शिष्य आता तर बघायला गेलं. अरे बापू गुरु इथंच चेला तर डबल. काय गुरु शिष्याचं नात होतं माझ्या माऊलीचं निवृत्ती दादाचं. काय भाग्य असेल हो त्या शिष्याचं. एकीकडून गुरुनं हात धरलाय आणि एकूण विश्वाच्या मालकानं हात धरलाय. दातो ज्ञानेश्वर समाधी देवा निवृत्ती आणे. जन्मा आल्याचे सार्थ. एकीकडून श्री गुरु आणि एकीकडून विश्वगुरु. समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे. जेव्हा माऊली समाधीसाठी तयार होऊ लागले ना, सर्व संतांचं एकच काम होतं. लाविती पदर डोळ्यासी. नामदेवरायाने हे दृश्य पाहिलं. नामदेवराय रडू लागले. नवे नवे शेवटी निवृत्ती दादा रडू लागले. देव जवळ आले. निवृत्ती दादाला म्हणू लागले, दादा तुम्ही प्रवृत्तीवर येऊन रडता. देवाला निवृत्ती दादा म्हणले, रडू नाही तर काय करू देवा? माझ्या माऊली सारखा शिष्य जगात आणि झाला. गुरु शिष्य पण सिद्ध नेले. मर्यादा कधी नाही केली येणे. गुरु शिष्य पण देवा तुम्हाला सांगू, आमचे मायबाप आम्हाला लहानपणी सोडून गेले. मायबाप जेव्हा त्यागी गेली आम्हा, आईचे संकट तेव्हा झाले नाही देवा. मायबाप गेले तेव्हा एवढं दुःख झालं नाही. करून आज माझा माऊली जातो. याला म्हणायचं गुरु शिष्य पण. मातीचा गुरुचा पुतळा तयार केला. मातीचा केला से द्रोण. सद्गुरूची निश्चित दृष्टी पडली तर बस झाली. दृष्टी सद्गुरूची दृष्टी पडल्यावर काय होते त्याचं जागतं उदाहरण तुमच्या पुढे. साधा सुधा माणूस मी गाडी चालविणारा, माझ्या सद्गुरू निश्चित दृष्टी टाकली माझ्यावर. कृपा कटाक्ष आपल्या आपदी दृष्टी टाकली. दृष्टी म्हणून सद्गुरूची जीवाभावानं सेवा करा. तेच भगवंताची पूजा आहे. किती झाले? स्वामी काज, गुरुभक्ती, पितृ वचन, आई वडिलाच्या वचनाचं पालन करा. चलते फिरते देव म्हणजे मायबाप आहे. मायबाप म्हणलं की सध्या कपाळाला आठाड्या पडाल्या. आज मी तर माझ्या माईनं माझं पालन पोषण केल्या म्हणून इथं उभारून कीर्तन करायला. आज माझ्या बापानं माझं पालन पोषण केलं म्हणून मी तो उभारून कीर्तन करायला. त्याने जर मला दुर्लक्ष केले असते, जर मला मायनं कुठं रोडच्या बाजूला जर फेकून दिली असती, केलं असतं काय ते कीर्तन?
मायबापाच्या वचनाचं पालन करा. आणि आता नंबर 4चं सूत्र तुमच्यासाठी सांगेल. किती झाले? स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. तुम्ही कुठंच कोण्या देवाला जायची गरज नाही. माहिती तुमचा एकच देव नवरदेव. मालकाची सेवा करा, कुठंच जायची गरज नाही. देव घरी येते, देव येते. तू का म्हणे पतिव्रता? काय ताकद आहे तुमच्यामध्ये तुम्हाला माहिती नाही. मालकाची सेवा करा, मालकाची. एक माऊली कीर्तन झाल्यावर आली, म्हणजे आली, दर्शन घेतली, 200 रुपये हातात दिली मला. पाया पडताना तुम्ही देऊ नका. मग विचारली, महाराज म्हणली लई गोष्ट करू लागता. म्हणली मालकाची सेवा करा, मालकाची सेवा करा. आमच्या मालकाला 20 फुटाचा रोड पूर्ण. मी म्हणलो त्यांना कसं का वागणार? तू तुझ्या धर्माचं पालन. एक सुंदर दर्शन सांगतो, भजन करा विठ्ठल. शांडिल्या नावाची पतिव्रता म्हणून. काय नाव? शांडिल्या. आपल्या बहिणीच्या घरी गेली ती. बहीण धान तांदूळात. पहिले चक्क्या नव्हते, आहे की नाही? तेवढ्यामध्ये सायंकाळची वेळ आहे. चाळ कुटाऱ्या, तिचा मालक आला बहिणीचा, आणि अंगणातून हाक मारली, आहे का कोणी घरात? पाणी द्या. मुसळा नको उलगल, बरीच फेकलं मुसळ, आणि मुसळा लागण्यात आली. थांब तिथंच मुसळ थांबलं. तिथंच उठून गेली, मालकाची सेवा केली, पुन्हा येऊन बसली. ये खाली म्हणली, तवा खाली आली. शांडिल्यानं म्हणली, ताई एवढं सामर्थ्य? काय बंगाल फिंगालला तर गेली नव्हती? नाही म्हणली. मग एवढं सामर्थ्य कुठून? मालकाची सेवा. आपल्या झेंडीगुड्यात एका मावशीनं ऐकली असंच. सकाळीच गेली, आजपासून तुम्हाला असं तीळ मात्र उलट बोलणार. म्हणला रोज कुत्री भुकली आणि भुकत आज कस काय म्हणाले बाबा? काय नाही म्हणे, तुमची सेवा करायची म्हणजे मला. काय काय करू सांगा खायला? परंतु एक काम करा म्हणले, आज तुम्ही दिवसभर वावरात जा. हा हो वावरात जा. मग काय नाही म्हणे, बरोबर 5 वाजता या म्हणजे घरी. डायरेक्ट घरात घुस नका म्हणजे, अंगणात उभा. अंगणात उभा राहून आवाज मारा आणि पाणी मागा म्हणजे. हे बिचारा दिवसभर म्हणलं कसं आहे केलं. 5 वाजता आलं, हाय का कोणी घरात? पाणी. हिनं ते घेऊन बसती उकड. हाय का कोणी घरात? मनाविषयी उकळ वरी फेकली. थांब म्हणली, बघली वरी. वरी थांबलंय का? नागपूर भावूनच गेलं. शांडिल्याने आपल्या बहिणीला विचारलं, ताई मला पतिव्रता व्हायचं आहे. तिने म्हणजे अगं पहिले लग्न करावं लागतं. बहिणीला विचारली, सांगा कुणा संग लग्न करू? गावामध्ये महादेवाचं मंदिर होतं. जा म्हणजे उद्या सोमवार आहे. महादेवाच्या मंदिरावर जो कोणी पहिला पुरुष येईल त्याच्या गळ्यामध्ये हार टाकायचा. सोमवार दिवस होता, लोकांची लय गर्दी होत्या म्हणून एक भिकारी बसायला जागा भेटना म्हणून पुऱ्या शरीरानं रोग होता. त्याच्या पू गळायचा, कुष्ठरोग, रगत गळायचा, पू गळायचा, दुर्गंधी. ते आले सकाळी सकाळी. शांडिल्याची दृष्टी त्याच्यावर पडली, घेतली हार. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. मीच माझी आई, तुम्हीच माझे वडील, तुम्हीच माझे सर्वस्व. आजपासून तुम्ही माझे पती देव. टोपल्यात टाकली, घराकडे घेऊन जाऊ लागली. परंतु काय काय असे राहते. किती गाळवाला संतोष साबणानं आंघोळ घालावं. आंधळा पुढे दीपक.
खरासी चंदन. चंदन. हा. किती लावा चंदन घोडा होईल का? हा? रस्त्यात जाता जाता त्याची दृष्टी एका वेश्यावर पडली. पहिलेच अंगानं सरवार घ्याला बायको कुणी दी सांगितल्यासारखी पतिव्रता भेटली मग कसं झालं? तरी दुसरी वर नजर गेली आणि मनामध्ये विचार करू लागला एक दिवस तरी तिच्याकडे जावं. आणि एक दिवस सांगितल्यानं मालकाची सेवा केली. तब्येतीमध्ये काही फरक पण न झाला. एकेशी मालकापाशी गेली. मालकानं म्हणू लागली पतिदेव मी तुमची एवढी मनाभावाने सेवा करते पण तुमच्या तब्येतीमध्ये तीळ मात्र फरक नाही. काय कारण आहे सांगा ना. तुम्ही कायची चिंता करता? काय नाही म्हणे असं असं तुम्हाला आणताना म्हणजे एका वेशावर दृष्टी घेतली. मला एक दिवस तिच्या घरी जायचं. शांडिल्यानं म्हणजे मला तुमचं मनोरथ पूर्ण कर. काय का रोज रात्री 2 वाजता उठायची शांडिल्य आणि जाऊन त्या वेशीच्या घर झाडायचं. अंगण सडा टाकायची, रांगोळ्या टाकायची, रांगोळ्यावर फुलं आतरायची. अशी अनेक दिवस सेवा केली. त्या वेशेला वाटलं म्हणजे असल्या नासक्या बायच्या घरी कोण सेवा करत असत. एक दिवस बघावच म्हणून झोपली नाही ती वेश्या. पाहते तर काय शांडीला येऊन सेवा करू लागली. जाऊन पाय धरली. आई अगं तू या पतिव्रता आहेस मी नासकी बाई आहे आणि तू माझ्या घरची सेवा करतेस. शांडीला म्हणली माय माझ्या सेवेच्या मागे एक स्वार्थ. मनोरथ सांगला असं असं मालकाला एक दिवस तुझ्या घरी घ्यावं. डोळ्यात पाणी आणली त्या वेशानं. धन्य आहेस तू म्हणली. खुशाल घेऊन येऊन ती मालकानं टोपल्यामध्ये घालून मालकानं आणू लागली. बघा पुन्हा एका साधूला सुळावर देत 10% सूळ त्याच्या अंगामध्ये गेलता. सुळावर होता साधू. साधूचं नाव मांडवी. टोपल्यातून येता जरा धक्का मारला. कुणाला? त्या साधूला. सूळ पुरा आरपार झाला शरीरात. राग आला साधूला. अंगाचा इस्तू झाला. ज्यानं कोणी मला धक्का मारला असेल उद्या सकाळी सूर्याचं पहिलं किरण पडता क्षणी त्याचा मृत्यू. शाप देऊन टाकला. शांडिल्यला कळाला आपला मालक आता सकाळी जर दिवस निघला तर आपला मालक वाचणार नाही. एक पायावरी केला शांडिल्यानं आणि सूर्याला सांगितले ए सूर्या तू जर उद्या दर्शन दिलास ना तुझी गाठ त्या पतिव्रते संग. जितल्या तिथं थांबून टाकलं. जितल्या तिथं सूर्याला. आता समोरची कथा खूप गोड आहे. कशी कशी अनुसया माता आली कसं कसं नंतर बघू का वाटत. किती सामर्थ्य किती सामर्थ्य. जाग्यावर जाग्यावर पुरे देव शरणागती आले. पुरे देव तिची देवावली म्हणून स्वानिकात गुरुभक्ती पितृवचन सेवापती त्याच्यातलं कोणचं जरी केला तुम्ही माझ्या भगवंताची सेवा आहे दुसरा अनुभव नाही असा अभंगाच्या द्वितीय विष्णुती महापूजा
काय कीर्तनाची जागा, तुम्हाला काय टाइमपासची जागा? मेले माणूस जिथे उठवी ते वेळ काळा ते मस्त मांडी घालून बसायचं. काय म्हणणार रे बापू, उद्या गाड्या घेऊन यायचं. परंतु या कवा कुणावर कृपा होईल त्याची काय सांगू शकणार. नाथ बाबाच्या घरी एक गाव येत होता, निवड पुरणपोळी खायला. त्यासाठी पुरणपोळी पहिले भेटत होती का 400 वर्षा पहिले. नाथ बाबाच्या घरी रोज पुरणपोळी तूप असायचं. गावबा म्हणायचा एक माणूस होता, उग आनंद पप्पू. आनंद पप्पू नव्हतं, पुरणपोळी. आनंद पप्पू आमच्या तेलंगणात. नाथ बाबा मस्त हातात ठुडा मस्त गाव. रामायणामध्ये 7 कांड आहेत. युद्धकांडाच्या 48व्या अध्यायापासून समोरचं रामायण गाव बनवलेलं. गाव लेख म्हणू लागला, मला सांगतात बाबा लिहायला. भाऊकी म्हणू लागली, मला सांगतात. मोठे मोठे विद्वान पंडित म्हणू लागले, आम्हाला सांगतात. नाथ बाबानं गावाला बोलले, गावा इथून समोरचं रामायण तुम्ही लिहा. कुणावर कृपा होईल सांगता येत नाही. आणि विशेष करून लेकराला घेऊन येत जा कीर्तन, काळाची गरज आहे. हा सध्या कसं झालं, क्षमा मागून बोलू जर अवघड वाटत तुम्हाला. सध्या हे सणी इकडे दे नाचाय, जरा इकडे लय कम झालंय आता. इकडे दे लेकरू रडू लागलं. एका ठिकाणी गेलो कीर्तनाला, बैठकीमध्ये बसला, स्वयंपाक चालू होता. आई माझ्यासाठी चपात्या करू लागली, पोळ्या. चपात्या करत असताना तिच्या आईचा फोन आला तिला. बोल आई. ते तेलंगणाचा महाराज आहे, चपात्या करू. ऐका ना, असे थंडीचे दिवस, तिला जाती सर्दी. आपलं बिचारा चूप व थंडीचा एका कोट्याला बसलो होतं. कोण शेंबूड हो. आता ती मिस थंडीचं उग कोणत्याला आपलं बसलं. बाई बोलत बोलत चपात्याला खालून वरून तेल लावू लागली. वाप जाऊ लागली. वापर हळूहळू मोकळं होऊ लागलं. हळून बाई जवळ आले, बाईच्या कानामध्ये म्हणाले, मावशी मारू कवडी.
मावशीने म्हणजे कसं मारतोस लय उतार स्पीड ब्रेकर नाही कुठपर्यंत तरी 1 2 बार 3 बार मावशीनं चौथ्या भारीला विचारपूस काही केलं नाही त्या शेमला मारली उडी मला तरी माणसं म्हणाले काय सुंदर स्वयंपाक झाला तीळ मात्र मीठ लागलं ना यार, मीठ पडलं ना तुमच्या पाया पडतोय माय स्वयंपाक करताना तरी ह्या सणीला वापरतो एक सूत्र सांगून जाऊ तुम्हाला दादा स्वयंपाक करताना माझ्या भगवंताचं नाम स्मरण करा हे स्वयंपाक राहणार नाही प्रसाद होईल प्रसाद आणि प्रसाद सुख देतो घरामध्ये स्वयंपाक करताना नामस्मरण करायचं जय जय राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी बोल तेरी सखी मंगल गारी मोहे काला टीका लगाओ रे उतने की आज मेरे शाम की समानी पूरा भाभी लगाओ आज मेरे पिया घर आएंगे आज मेरे पिया घर महाराज म्हणतील कोणीतरी दिवशी भजन करायचं मस्त जसं येईल तसं मालकाची सेवा करा भगवंताचं नामस्मरण करा 2 मिनिट करायचं का करायचं मी समोर म्हणतो तुम्ही मागे म्हणा इकडला पाटा बस फुकट हे काय 1500 इकडे जाईल पंक्तीला पहिलं आमच्या तिकडं मायच्या बायका संग भांडणच करणार तिकटाला पैसे मागायची गरज नाही बस फुकट आहे एक तर बाई लसणाचे गटे घेऊन बसत नाही सच आदलाबाद जाऊन त्याच बस मध्ये वापस पैसा नाही काही नाही करा 2 मिनिट भजन हा मी समोर म्हणतो तुम्ही मागे म्हणा ज्ञानो बाराया माझ्या को बाराया भांडण करताना अशाच भांडत्यात कावाया भांडताना असंच भांडता भांडण म्हणलं की चला ज्ञान बाराया माझ्या सुको बाराया ज्ञान बाराया माझ्या सुको बाराया धन्यवाद माझी इज्जत घालू करायला मी बी तुमच्याच पाठीचा होणार आहे की नाही चला ओम श्रीराम जय राम जय जय राम 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 इमानदारीने सांगा आवाज कुणाचा मोठा पुरुषांचा एक बार आपल्याचे टाळ्या वाजवून
मायच्या नावाला आपला मोठा, परंतु एक गोष्ट सांगू, आवाज आपला मोठा होता परंतु गोड तेच हा. ते रडले मुंडे महाराज, ते रडले तरी स्वरात रडते, स्वर लावत्यात काय नाही त्यालाच माहिती टिपलाच. आणि आपल्या समाजामध्ये तर मला ते कळलं, गाणं म्हणाले की रडाले एकच स्वर. माणूस रडताना बघा माणसाला ते रडायचे. विनोदाचा भाग सोडा, आता सर्वजण सामूहिक भजन करूया. जशी एखादी आई आपल्या लेकराला औषध देण्यापूर्वी त्याला चॉकलेट देते, मला तसं माझ्या भगवंताचं नाम स्मरण तुमच्या मुखातून करून घ्यायचं होतं, ते मी करून घेतलेलं आहे. आता सर्वजण सामूहिक करूया. ओम हरे राम हरे राम 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 हरे राम. काय हो आपल्या धर्माचं पालन करा. काळ खूप अवघड आहे. रोज पाहता की किती सनातनावर षडयंत्र चालले आणि विशेष करून तुम्हा सर्वांना हात जोडून आहे. त्याला कळालं या सनातनाची ताकद ही महिला शक्ती आहे. म्हणून सध्या तुम्ही टार्गेटवर आहात. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि विशेष करून माझ्या तरुण बहिणीला, माय
तुम्ही हरामखोर तुला 10-20 हजार रुपयाचा मोबाईल देत असेल ना, त्या मोबाईलच्या प्रेमामध्ये पडणं, तुझ्या पाया पडतो. आज 20,000चा मोबाईल तू स्वीकार करशील, तुझे समोर चालून 20 तुकडे झालेशी राहणार नाही. म्हणून सावध राहायचं. घरात कोण काय टाकलं तर आपले मायबाप डोळ्यासमोर ठेवायचे. जीवनात तुम्हाला काही करू वाटतं करा, किंवा तो तुमच्या पाया पडतो. उभ्या आयुष्यामध्ये त्याची मान कवा वाकू देऊ नका. तुम्हालाही सांगतो, तरुण मंडळी, काळाची गरज आहे. आपल्या बहिणीची रक्षा आपणच करावं लागते. कोणी हरामखोराची नजर आपल्या बहिणीवर पडली नाही पाहिजे. तसं आपण आपल्या बहिणीची हिंमत झाली पाहिजे. बस झाला आता जातीमध्ये वाटायचं. एक है तो बटोगे तो हटोगे कटोगे. इंसानियत से बढ़कर कोई जाति नहीं होती, मानवता से बढ़कर कोई जाति नहीं होती, खांदे से बढ़कर कोई छाती नहीं होती. क्या करोगे उस वाती का, दीपक ही ना रहा तो क्या करोगे उस वाती का. अगर सनातनी न रहा तो क्या करोगे उस जाति का. म्हणून तुमचा हात जोडतो. एक पक्षी झाडावर बसले होते. पक्षी 2 मिनिट घेऊ का. एक पक्षी, 2 पक्षी झाडावर बसले होते. एका झाडावर, आणि त्या झाडाला जाळ लागलं. ते झाड म्हणाले पक्षीला, आग लगी इस पेड़ को, पात जल जल जाए. काय म्हणाले ते झाड पक्ष्याला. अरे मी जळून जाऊ लागलो. झाडाला इस्तू लागला. झाड म्हणाले पक्ष्याला, आग लगी इस पेड़ को, अरे मला जाळ लागलेला आहे. पात जल जल जाए, तुम क्यों बैठे पंछियों, पंख तुम्हारे साथ. अरे तुम्हाला पंख दिले ते म्हणून उडून जा तुम्ही. कोण म्हणाले. झाड. कुणाला. त्या पक्ष्याला. पक्ष्याचं उत्तर आहे का किती सुंदर आहे. पक्ष्यानं म्हणले, फल खाए इस पेड़ की, पात कर दिए गंध. अरे आयुष्यभर फळ खाले तुमचे, तुमच्या पानावर घाण केली आम्ही. अब यही हमारा धर्म है, जिएंगे तेरे साथ और मरेंगे तेरे साथ. ज्या मातीत जन्माला आलो आम्ही, थोडं तरी त्या मातीचं ऋण चुकविण्याचा प्रयत्न करा आणि धर्मासाठी जगा. पक्षाला कळत होतं. पक्षाला नारीची रक्षा कशी करायची. रामायण जटायू. अरे कोण्या मातीत जन्माला आलो आम्ही. एका पक्षाचा जीव वाचण्यासाठी स्वतःचं मांस दिलं. आम्ही आमच्या जीव वाचण्यासाठी मांस खावा. हात जोडतो. तुमच्या काळ समोर खूप वाईट आहे. धर्माचं पालन करा. आई वडिलाची सेवा करा. गोमातेची रक्षण करा. गोमातेची सेवा करा. होईल तेवढा आपल्या गावाचा विकासाचा विचार करा. समद गाव होऊन एकत्र होऊन जगण्याचा प्रयत्न करा. जगचाल असा हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. उतरला आणि स्वामी का गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या, सत्य बोल मुखी. माणसानं नेहमी सत्य बोला. बघा काय काय महात्मे सहज बोलते तर काम होऊन जाते. सहज बोलणे हीच उपदेश. सहज 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 बोलते तर काम होऊन जाते. जा तुझं असं होऊन गेले ना महात्मे. आणि आता बी आहेत. उगा शब्द टाकला कशामुळं. वाणीचं तप. त्या वाणीनं लबाड बोलणं झालं की वाणीचं तप होऊन जाते. आणि तुम्ही म्हणलं ते खरं होऊन जाते. आणि सत्य बोलत राहिले हीच भगवंताची पूजा. सत्य बोल मुके दुखवी आणि काच्या दुखे. दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजायचं. हेच मानवता, हेच पुण्य आहे. किसी के कोई काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. म्हणून समोरच्याचं दुःख आपलं समजा. हेच भगवंताची पूजा आहे. शेवटी महाराज म्हणू लागले तुम्ही निश्चय करा. अभंगाचं शेवटचं निश्चयाते निश्चयाते